की होळकर ब्रिजला अमावस्येला जाऊ नये. तिथे खूप असे इन्सिडेंट्स घडले आहेत की लोकांच्या जीवावर पण बेतलेत. ते रिक्षावाला होता, जसं त्यांनी डेक्कन कॉलेज क्रॉस केलं तो होळकर ब्रिजला गेल्यावेळी अमावस्या होती. मध्ये एक पॅच होतो जिथं पूर्ण अंधार आहे. बॅक मिररला ज्यावेळी बघितलं की एक म्हातारी बाई कचऱ्यामध्ये बसली आहे, बोलते की मला पाणी द्या आणि मला सोडा पुढे. तुला गाव कोणतं तुमचं? तर ती बोलली ते खालचंच. मणिकर्णिका घाटाला जेवला कोणाला जाण्यात येईल त्याला डायरेक्ट मुक्ती भेटेल. जी भैरवी आहे तिन्ही देवतांच्या वरती तिच्याकडे, म्हणून लोक तिथे जाण्याला येतात. इथे लोक मरणाची वाट बघतात. मणिकर्णिका घाटाला ज्यावेळी तुम्ही एंट्री करता सगळे अघोरी बसतात जे नीलकांती करण्यापेक्षा असे मोठमोठे यज्ञ करतात, चितेत नाचत असतात, भस्म लावत असतात. मैंने अशी वेताची छडी घेतली, शहराने मला एक मारली जोरात, मला वळ उठला. काय झालं? दूर करो अंधकार खुल जाय दिव्य द्वार नेत्र क्षेत्र हेत्र काल. आणि काल बोलता बोलता त्याने चितेवरची ती जी एक लाकूड असतो तो साईडला काढला चंदनाचा. तो जो बाहेर आलेला हात होता ना. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, माझं नाव रिकी आणि हा सिद्धेश बरोबर केलेल्या एपिसोडचा पार्ट 2 आहे. गेल्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिला असेल की सिद्धेशनी बऱ्याच गोष्टी बोललेल्या पुण्यातल्या, गोवाबद्दल वगैरे. तर ह्या एपिसोडमध्ये अशाच काही गोष्टी आहेत, जी स्टोरी ही पुढे कंटिन्यू होते. ह्याच्यात आपण पुण्यातल्या होळकर ब्रिजबद्दल बोललोय, परत आपण मणिकर्णिका घाटाबद्दल बोललो आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत. तुम्हाला नक्कीच मजा येईल. एका मूवीपेक्षा कमी नाही आहे एपिसोड, त्यामुळे तुमचे जेही जेवण पॉपकॉर्न सगळे एकत्र घ्या आणि हा आजचा एपिसोड एन्जॉय करा. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, आपण घेऊन आलोय आपला एक लाईव्ह हॉरर पॉडकास्ट शो खेळ सावल्यांचा. त्याचा सेकंड शो या येत्या 9 तारखेला बोरिवली मुंबई येथे होणार आहे. जसं लास्ट शोमध्ये आपण पूर्ण धमाल केलेली, हॉरर गोष्टी गेलेल्या आणि एकदम हाऊसफुल करून टाकलेल्या तुम्ही, तसंच हा शोही त्याच मार्गाला आहे. त्यामुळे लवकर तिकीट्स बुक करा, कारण लिमिटेड सीट्स आहेत. आणि या परत लहानपण जगू, त्या भूतांच्या गोष्टी करू आणि मजा करू. शोबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसत असेल आणि तिकीट बुक करण्यासाठी डिस्क्रिप्शन मधल्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि आता तुमचे तिकीट्स बुक करा. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. हा एपिसोड जरी नवीन असला तरी आपण हा पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय सिद्धेश बरोबर. आणि आपण एक लास्ट पॉडकास्ट जो केला होता त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि मला असं वाटतं तो वन ऑफ द फर्स्ट पॉडकास्ट असेल ज्यात आपण एवढ्या डिटेलमध्ये गेलोय. मग ते कल्ट झालं किंवा आपल्या हिंदुइझम मध्ये ते देवता झाले किंवा मुंजा झालं किंवा तरशिया झालं किंवा खूप म्हणजे असं खूप खूप बोवावं खूप ठिकाणी आपण फिरलो आणि खूप भारी स्टोरी होती ती. आणि आपण जो आजचा पॉडकास्ट असणार आहे त्यात आपण तुझे काही पर्सनल एक्सपिरियन्स घेणार आहोत. आणि ते पर्सनल एक्सपिरियन्स ही खूप खतरनाक असणार आहेत, कारण तू जसं बोललास की पुण्यातल्या गोष्टी असणार आहेत, सारसबाग झाली आणि खूप काही. तर आपण स्टार्ट करूया भाईस आणि लेट्स गो. भाई तू बोल. येस, नमस्कार, थँक्यू. परत आलो इकडे आणि खरंच मागचे अनुभव चांगले होते. म्हणजे मी तुझ्याशी बोलत होतो आणि कथेचं ते एक सारच असतं की आपण ज्यावेळी भयकथा सांगतो त्यावेळी भय म्हणजे काय की तो एक रस आहे. जे आपले 8 रस असतात, 9 रस पैकी 9 रस असतात, त्यापैकी एक रस आहे भयरस. एक आनंद रस असतो, एक करुणा रस असतो. भीती कधी वाटते ज्यावेळी आपण अनपेक्षित कोणत्या गोष्टी बघतो. मागच्या कथांमध्ये मी तुंबाडचा एक उल्लेख केला होता. आपल्याला तुंबाड कुठून माहिती आहे तर तुंबाड या जो मूवी आलाय त्यातून, हस्तरमुळे. पण हे ऍक्च्युअल तुंबाडची कथा खूप जणांना माहीत नसेल की काय आहे तुंबाड, कुठून आलं तुंबाड. तर नारायण धारप नावाचे मराठीमध्ये खूप प्रसिद्ध लेखक होऊन गेले, ज्यांनी ऍक्च्युअली पिढ्या घडवल्या की ते 90s पासून ते अजून 2008-9चे पण मुलं ते वाचतायत, अजून वाचतात लोक, अजून वाचतात. त्यांचे कल्टच फॉर्म झाले. कल्ट फॉर्म झालाय. म्हणजे त्यांचा चंदनवाडी असेल किंवा त्यांचा समर्थ असेल. त्यांच्यावर एक सिरियल सुद्धा बनली होती, मला वाटतं काय नाव आहे तिचं, अनोळखी दिशा. त्यांचं पुस्तकही आहे त्याच्यात. तर त्यांचं आणखीन एक पुस्तक होतं चंद्रविलास. बरोबर. त्या चंद्रविलासचे 3 भाग आले आणि जो 3रा भाग होता तो शेवटचा होता. 1995-96 पुस्तक आलं, खूप प्रसिद्ध झालं. त्याच्यामध्ये एक अर्धी कथा होती. त्या कथेचं नाव होतं आजी. आणि त्या आजीमध्ये झोप नाहीतर हस्तर येईल हे वाक्य होतं, जे तुंबाडमध्ये सुद्धा आहे.
त्यातून प्रेरणा घेऊन तुंबाड पिक्चर झालाय नारायण धारपांच्या ह्याच्यातून. पण तुंबाड पिक्चर होण्यासाठी पण खूप कष्ट घ्यावे लागले. म्हणजे 1997 साली 98 साली चालू झालेला प्रोजेक्ट होता तो 2018ला संपतोय. म्हणजे 20-21 वर्षे लागली त्या प्रोजेक्टला. तर जे हस्तर नावाचं जे दैवत आहे, असे खूप सारे दैवत आहेत जे आपल्याला माहीत नाही आहेत. म्हणजे जसं मी तांडव गणपती म्हटलं किंवा मुंजा म्हटलं, मुंजाबद्दल पण खूप कमी लोकांना माहिती आहे. तांडव गणपतीचं बद्दल तर असं लिहिलंय पुराणांमध्ये की तांडव गणपती हा पॅरलल युनिव्हर्स चालवतो जिथं तो पॉवरफुल आहे शंकर, विष्णू आणि ब्रह्मापेक्षा सुद्धा. म्हणजे इथे कसे वध करतात राक्षसांचा, तिथे तो तांडव गणपती इज केपेबल टू किलिंग दीज 3 गॉड्स. ज्यावेळी तांडव गणपती एकटा सुद्धा असेल फाईट करताना. तांडव गणपती किती पॉवरफुल आहे त्यातून दिसतंय. तंत्रशास्त्रामध्ये तांडव गणपतीचे जे विधी आहेत हे कर्णपिशाचीपेक्षा पण भयानक आहेत, ज्याचे फळ खूप घाण भेटेल असं लिहिलंय. तर असं म्हणतात की तुंबाडमध्ये तांडव गणपतीची मूळ मूर्ती आहे जी मूळ कोकणात आहे. आणि हस्तर मे और मे नॉट बी द पार्ट ऑफ द मुंजा, का तो मुंजासारखाच दिसतो जर तुम्ही नीट बघितलं असेल तर. आणि मुंजाचं मी आधीच सांगितलं होतं ब्रह्मदैत्य, त्याचे निमा आणि मुंजासारखे प्रकार आहेत. मूळतः पुण्यामध्ये या गोष्टी दिसतात आपल्याला की मुंजा सापडतील, पण पुण्यात अधिक दुसऱ्या गोष्टी पण आहेत. मग पुणे जसं मी सांगितलं ऐतिहासिक शहर आहे. तर त्या ऐतिहासिक शहरामध्ये इतिहासातल्या पण अशा कथा आहेत की जी भूतं अजून पण आहेत, ग्रासतात. इतिहास म्हणजे काय की इतिहास असा झाला ऱ्हास, म्हणजे विनाशातून निर्माण झालेली कथा म्हणजे इतिहास. आणि ज्या ठिकाणी विनाश होतो त्याचा अर्थ असं कोणतरी मेलेले म्हणजे त्याची अतृप्त इच्छा राहिल्यात, कारण तो वेळेच्या आधी अवेळी मेलाय. तर पुण्यात ज्याला आपण घोस्ट म्हणतो, भूत म्हणतो, त्याचं एन्काउंटर मोस्टली ना 5-6 ठिकाणी खूप होतात, जे तुम्ही ऐकलं पण असेल. तर त्यातलं पहिलं ठिकाणी सारसबाग, दुसरं ठिकाणी येरवडा आणि खडकीला जोडणारा ब्रिज, तिसरं ठिकाणी रेंजेल, चौथं ठिकाण आहे सदाशिवपेठ, 5वं ठिकाण आहे कॅम्प एरिया आणि शेवटचं ठिकाण आहे त्याला म्हणतात होळकर ब्रिज. होळकर ब्रिजाची ही एक कथा आहे की असं म्हणतात की होळकर ब्रिजला अमावस्येला जाऊ नये, कारण त्याच्या मागे असं म्हणण्यात येतं की तिथे खूप असे इन्सिडेंट्स घडलेत की लोकांच्या जीवावर पण बेतलेत. ते नावाचा एक रिक्षावाला होता आणि 1984-85 सालची कथा आहे. दिवाळीचा टाइम होता आणि पुढे बेसिकली ही होती लक्ष्मीपूजनचा दुसरा दिवस, काली चौदस. आणि हा आपलं भाडं सोडलं त्याने येरवड्याला आणि तो म्हणला चला तर शॉर्टकटने जायचं आपल्याला, तर आपण जाऊ. दापोडीला जायचं होतं त्याला, संभाजी खोपडेला. तर दापोडी पडतो होळकर ब्रिजच्या पुढे. तर तो म्हटलं की मी टाकतो येरवड्यावर सरळ टाकली. बेसिकली येरवडा पहिला येतो, त्याच्यानंतर मग डेक्कन कॉलेज येतं. डेक्कन कॉलेजच्या पुढे येतो होळकर ब्रिज आणि ह्या सगळ्या विश्रांतवाडी दिघे आळंदी रोड येतो. तर जसं त्यांनी डेक्कन कॉलेज क्रॉस केलं, तो होळकर ब्रिजला गेल्या अमावस्या होती, त्यांनी बघितलं की एक म्हातारी बाई कचऱ्यामध्ये बसली आहे आणि ती बोलते की मला पाणी द्या आणि मला सोडा पुढे गावामध्ये. तर तुला गाव कोणतं तुमचं? तर ती बोलली ते खालचंच हनुमानपूर बेसिकली खडके आणि जो आपला होळकर ब्रिज आहे त्याच्यामध्ये येतो. होळकर ब्रिजेची कथा काय, तर अहिल्याबाई होळकरांनी तो ब्रिज बांधलेला होता ज्यावेळी तिकडे शंकराचं मंदिर सापडलं होतं. अहिल्याबाई होळकर या खूप प्रसिद्ध आहेत शंकराची मंदिरं बांधण्यात आणि ब्रिज बांधण्यामध्ये. सो तो त्यावेळी त्यांनी लाकडाचा पूल बांधला होता आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिशांनी तो वाढवला आणि मग आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने तो मोठा केला. आता म्हातारे म्हणून याला दया आली, हा म्हटलं बसा आजी. दिवाळीचाच टाइम होता, कोणाच्या डोक्यात ते भूत घेत असतील.
जशी ती गाडीमध्ये बसली आणि जसा तो पुढे जायला लागला, होळकर ब्रिजच्या आणि हनुमानपुरीच्या मध्ये आहे ना एक पॅच होतो जिथं पूर्ण अंधार आहे. तिथं त्यांनी बॅक मिररला ज्यावेळी बघितलं त्यावेळी त्या म्हातारीचा सगळा चेहरा जळलेला होता. खोपडीची रिक्षा उलटी झाली आणि तो तिथून पळत सुटला ओरडत की जखीण बघितली, जखीण बघितली, जखीण बघितली. ही मला कथा कळली, मी वाचली आणि जसं मी भूतांचं संशोधन करत होतो आणि मी रिअल लाईफमध्ये संभाजी दापोडेला मी भेटायला गेलो त्यांच्याशीच. तो देशी दारू पिऊन बसला होता आणि बेड रेस्ट होता. तर त्याने असं बघितलं, काय पुढे का, हो काय झालं, म्हटलो कसे आहेत, बरे, सगळं डायरेक्ट तो विषय घेतला. त्यानंतर मोमेंट मी तो विषय घेतला, त्या शांताबाईचं नाव घेऊ नकोस, आणि ओरडायला लागला बुरासारखा. मग मी त्या होळकर ब्रिजचा थोडा इतिहास काढायला लागलो. तर तिथे शांताबाई नावची एक म्हातारी राहायची हनुमानपुरीमध्ये. तिच्याकडे खूप गरिबी होती. तर ती येणारे तंत्रविद्येच्या बळी झाली. तर एक तांत्रिक बोलला की तू बाळांचे बळी दे 11, 9 दिवसाचं बाळ पाहिजे बोलला. तर तिकडे जो नदीकाठ असायचा ना मोठा नदीचा, तिकडे यायची. सो हनुमान बेसिकली मोठा गाव. नंतर ते हनुमानाचं मंदिर बांधलं, का बांधलं त्याची स्टोरी येईल आता पुढे. तर तिकडे येऊन तू दगडावर आपटून बाळांचा बळी दे बोलली 11. बोलली देते, माझ्या घरीची गरिबी जाईल का, बोला जाईल बोलला. तर त्या गावात कोण पण बाळातीन व्हायची ना भाई, 1947-46 गोष्ट आहे. तर ही जायची. आता म्हातारी बाई आहे म्हणून लोक म्हणायचे की या बाळाला मालिश करायला येते किंवा झोपवायला येते, आईला म्हणजे जी गर्भवती बाई आहे तिला हेल्प करायला येते. ते 3-4 दिवसांनी गायब व्हायचं एक बाळाचं मन, आणि नंतर ते बाळाचं प्रेत सापडायचं डोकं फुटलेल्या अवस्थेत. एक बाळाचा बळी झाला, 2 बाळाचा बळी झाला. 3ऱ्या बाळाच्या वेळी ह्यांनी हिला धरली. गावकऱ्यांनी तिला दगड मारत 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 वडाच्या झाडावर टांगलं आणि तिथं उभी जाळली. त्याच्यानंतर ते गावाला शाप दिला होता की या गावामध्ये कुष्ठरोग पसरेल आणि प्रत्येकाला मी ग्रासना जखीण म्हणून. जखीण म्हणजे अतृप्त असलेला तो आत्मा ज्याला लोकांनी मिळून ठेचून मारलंय आणि त्याला बदला घ्यायचा आहे, स्पेसिफिकली बायका. तर ती होती. तर असं अजूनही म्हणतात की तिकडे तुम्हाला ती बाई दिसू शकते. कचऱ्याचा वास येतो अचानक होळकर ब्रिजला. आणि तिथे त्यांनी हनुमान बालाजीचं मंदिर बांधलं आणि कालीचं, म्हणून त्याला हनुमान नगर बोलायला लागले, हनुमानपुरी बोलायला लागले. त्याचं रिअल नाव मोठा गाव आहे. हे खडकी आणि होळकरच्या मध्ये रोड येतो. तर अशी शांताबाई. रिक्षावाला कोणीही थांबत नाही तिकडे. 7-8 नंतर रिक्षा सरळ काढतात आणि रेंजिलवरून भोसलेनगरवरून मेन पुण्याला जोडतात, जिथे डेक्कन आला, आपलं FC रोड आला, तुमचा सेनापती बापट रोड आला, तर तो जॉईंट केला जातो. अजून तू सारसबागेतली पण एक गोष्ट म्हणणार होतास, ती काय आहे? सारसबाग स्पेसिफिकली काय होते, तर सारस म्हणजे काय की तिकडे ज्यावेळी आपले माधुराव पेशवे आजारी होते ना, तर त्यांनी तिथं गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि म्हटले की मी नवस बोलतो. त्यांची तब्येत नीट व्हायला लागली. तर पेशव्यांनी स्वतःचा तिथं तलाव बांधला आणि तिथं स्पेसिफिकली सारस नावाचे जे पक्षी त्यांना आणायचे आणि ती बाग केली त्यांनी. अवंतिका नावाची एक गृहिणी होती आणि ती मूळची चिपळूणची. तर ते नॉर्मली, आणि ही गोष्ट 1969-70ची आहे, म्हणजे ही खरी गोष्ट आहे. तर ती जी अवंतिका नावाची होती मुलगी, तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला एक छोटी मुलगी आणि एक मुलगा. तिचा नवरा त्यावेळी इंजिनियर होता आणि तो जर्मनीला कामाला होता आणि तो येऊन जाऊन करायचा. दिवाळीला ही म्हटली की मी आता पुण्यावरून चिपळूणला जाते. पुण्याला सासर तिचं, आणि तिची आई पण पुण्यालाच राहायची, पण मूळगाव चिपळूण. त्यामुळे मी वडिलांच्या गावच्या घरी जाते म्हणून ती पुण्याला बेसिकली त्यावेळी STचं शहर होतं, टांग्यांचं शहर होतं, जुनं शहर. ते मुंबईसारखं मोठं नव्हतं. तर STचे थांबे असायचे. तर सारसबागेच्या इकडे एक थांबा होता. तर ती चिपळूणला गेली आणि त्याच्यानंतर ती आलीच नाही.
ती का नाही आली हे पुढे कथेत कळेल. एक डॉक्टर होते आणि ते त्या रोडने चालत होते आणि ही आत्ताची गोष्ट 2003चा अनुभव आहे एका डॉक्टरांचा. डॉक्टरांचं नाव होतं प्रल्हाद आणि ते फॅमिली फिजिशियन होते आणि त्यांना एक बाई दिसली आणि ते म्हटले कुठे, ते म्हटली मी नारायणपेठेमध्ये राहते, तुम्ही मला सोडताल का, मी गायकवाडवाड्यामध्ये राहते नारायणपेठेमध्ये. हो सोडतो ना, बोला जवळच आहे. आता रात्र झाली होती, 1-1:30 वाजलेला होता. तर तिथे माझी आई राहते बोलली. तर जशी तिला सोडलं, खूप म्हातारी बाई, 88-89 वर्षाच्या बाईने गायकवाडवाड्यात दरवाजा खोलला. बोलली फक्त तुम्ही ही बॅग ठेवा इथं, मी जाऊन येते, आईकडे भेटून येते आणि मला थोडंसं बॅग घ्यायला मी परत खाली येते. ज्यावेळी त्यांनी तिला घरी सोडलं नारायणपेठेच्या. आता ही बाई खालीच येणार म्हणलं, तर बाई खाली येत नाही म्हणून मी वर जातो. म्हटलं हो ते एक आल्या होत्या, त्यांची मुलगी आणि एक लहान बाळ पण होतं हातात. कोण? त्या म्हाताऱ्या बाईने विचारलं. हो आता आली ना माझ्याबरोबर, काहीतरी अवंतिका नाव सांगितलं त्यांनी. अवंतिका? आत्या बरं, 1 मिनिट. कुठे दिसली? बोलली सारसबागेच्या इथे. त्याला फोटो दिसतोय का? हो. 1970लाच गेली ती. बोलली कशी? रस्ता क्रॉस करताना एसटीने उडवलं तिला, तिच्या मुलीला आणि बाळाला. म्हणजे ती गर्भवती होती ती. सो ती तिकडेच फिरते. तर असं म्हणतात की तिकडे रात्री लिफ्ट देत नाही सारसबागेला, ती दिसते अजूनही. सारसबागेला जिथे पेशवे तलावाची एंट्री आहे तिकडे. कशी काय असतं तिचं सो स्पेसिफिकली नॉर्मल बाईसारखी असते आणि साडी घातलेली असते, हाताला एक मुलगी असते, हातात एक बाळ असतं, तिच्या हातात काय असतं? मुलगी असते आणि एका हातात बाळ असतं. तिची लहान मुलगी पण गेली त्या बसने उडवलं एसटीने क्रॉस करताना आणि ती गर्भवती होती. बाळ जन्माला आलेलं नव्हतं, ती 5-6 महिन्याची प्रेग्नेंट होती, पण बाळ दिसतं. म्हणजे ती त्या ह्याच्यात स्टक झाली असं म्हणतात, लूपमध्ये अडकली, तिला माहित नाही ती गेली. हो, आणि ती त्याच ह्याच्यात दिसते. तू पुढची कोणती गोष्ट सांगणार होतास जी पण पुण्यातली आहे? जी पुढची गोष्ट गडकिल्ले रिलेटेड आहे. तर आपल्यामध्ये खूप भूतांचे प्रकार आहेत. आता मी मुंजाचं सांगितलं, ब्रह्मदैत्य येतात, ब्रह्मराक्षस येतात, संबंध नावाचे भूत येतात, पितर येतात. एक बीर नावाचा प्रकार असतो हळद दाखिणीनंतर. बीर म्हणजे वीर असा सैनिक. मला ट्रेकिंगचा खूप शौक आहे. सो मी तोरणा जो फोर्ट आहे ना, सो बेसिकली सिंहगड येतो, राजगड येतो आणि सगळ्यात तिसरा तोरणा येतो पानशेतच्या रोडला. ह्याच्यापुढे पानशेत आणि वरसगाव चालू होतं. तर हा जो आहे भाग, त्याच्यामध्ये मी तोरणा फोर्टला गेलो आणि नाईट ट्रेक होता. मला सवय, पुण्याचाच मी, तर मी जात होतो आणि मला फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळी ट्रेक करत असताना तुम्हाला खोबणी असते, खोबणी म्हणजे असं भाग ज्याच्यामध्ये तुम्ही हात ठेवू शकता. सो तुम्ही पायावर वेट देऊन तुम्ही वरती चढतात. मला एका एलिमेंटने तर खोबणी सापडायचंच बंद झालं आणि मी स्टक झालो त्याच्यावर. जर मी खाली जर सोडलं तर मी मेलो असतो. तर हातामध्ये प्रॉपर चांदीचं कड असं आणि या माऊलीवर या असा हात आला मला अचानक आउट ऑफ नोवेअर आणि मी वर आलो. तो धनगर होता ज्याने मला वर खेचलं होतं. धनगरांना सवय असते, मला माहित होतं. पण रात्री 1-1:30 वाजता नाईट ट्रेकला मी एकट्याने हा धनगर अचानक आला, हे मला पटलं नाही. कुठेलचे बाबा तुम्ही काय करता, हे करता? नाही, मेंढर चारायला आलो होतो, खूप वेळ झाला. म्हटलं कोणतरी दिसते, मजा केली. काय रे, मदत केली. महाराज आवडतात का तुला? म्हटलं खूप आवडतात, महाराज देव आहेत माझे, आम्हाला पण आवडतात. असं तो ज्यावेळी बोलायचा ना, त्यावेळी तो पास्ट टेन्स मध्ये बोलत होता माझ्याशी, की काय मी इकडूनच आलो होतो, मग इकडूनच मेंढर चरली, मग तिकडे तलवारीला धार लावायची होती. जसं आम्ही पुढे जायला लागलो तसं सुवेळा माची आहे. सुवेळा माची अशी एकदम निमुळकी आहे. सो एकच माणूस एका वेळी चालेल, तो इझिली चालत होता. आणि अचानक तो माणूस ब्रजभाषेत बोलायला लागला. ब्रजभाषा म्हणजे मथुरेतली भाषा आहे, जी राजघराण्याची भाषा असते. म्हणजे तुम्ही जेव्हा इंद्रजमी जंबपर ऐकलं असेल, की शिवाजी महाराजांचं ज्यावेळी स्तुती करण्यात येते, कवी कलश नावाचे त्यांच्या ह्याच्यात राजकवी होते. तर महाराजांचे कवी ज्यावेळी स्तुती करायचे त्यावेळी बोलायचे की इंद्रजमी जंबपर बाडव सदरंबपर रावण सदरंबपर रघुकुल राज आहे. तर हा ते ब्रजभाषेत बोलायला लागला धनगर.
की साजे चतुरंग बीररंग पे तुरंग चढी सरजा शिवाजी जंग जितन चलते. आता मी इतिहासाचा अभ्यासक, मी म्हटलं ह्याला कशी काय ब्रजभाषा येते, बोला की तुम्ही पण. बोला. मग आम्ही बोलायला लागलो. आता मला वाटलं कदाचित वाचलं असेल. भूषण म्हणत नांद बियड नगारन ती नदी नटके रणके रलत है. ऐल बैल खेल फेल सरल पे खेल खेल सरत पे खेल खेल सरल उसत है. तरस पे ताना जीवी तारा पर वायू जीवी तारा पर वारावर वायू हलत है. बेसिकली ब्रजभाषेमध्ये शिवाजी महाराजांची स्तुती आहे. मी म्हटलं एक धनगर माणूस एवढा ओल्ड आहे आणि त्याला कशी संस्कृत आणि ब्रजभाषा माहिती आणि तो शिवाजी महाराजांची स्तुती करतोय. शक्र जमी सैल पर अर्कतम फैल पर बिघनी की रेल पर लंबोदर देखिए. हे मी इथे उभा होतो, हे समोर महाराज. मी आवा कोण बघायला बघा, मी थांबलो त्याच्यानंतर. महाराजांनी असा आदेश केला, मी तानाजी मालुसरेंबरोबर सिंहगडावर गेलो. हात तुटली, छातीत भाला घुसला, मान तुटली तरी शरीर लढत होतं. त्यावेळी मी रिअलाइज केलं ते बिराचं भूत आहे. आणि तो अनुभव खूप चांगला होता माझ्यासाठी, कारण मी फर्स्ट टाइम कोणत्या तरी शिवाजी महाराजांचा मावळा बघितला होता लाईफमध्ये. आणि तसा अनुभव परत आला नाही. मी खूप लकी होतो की मी तो बीर बघितला, जो रक्षण करणार होता स्वराज्याचा. सो माझ्या आयुष्यातला तो एक ग्रेटेस्ट होता ते ज्या इतिहासाचा पण. आणि मी हे नाही म्हणत की तो भूत असेल काही असेल, पण तो बीर होता की जो अतृप्त आत्मा होता. कदाचित तो त्या इतिहासाच्या पडद्यात अडकलाय, ज्याला बाहेर पडता येत नाहीये असा. तर ही एक कथा आहे पुण्यातली की जी इतिहासाच्या पलीकडे गेलेली नाही, इतिहासातच फिरतीये स्वतःला शोधत. शहीद झालेत स्वराज्यासाठी त्या युद्धामध्ये. आणि अशाच भरपूर गोष्टी असतात. म्हणजे आपण बोलतो की खूप लोक आहेत जे त्यांचा शरीर सोडतात, पण त्यांचा आत्मा त्याच फेऱ्यात अडकलेला असतो. कारण त्यांना विश्वासच होत नाही ना. कारण ज्यावेळी ते गेले ते एवढं फास्ट होतं, एवढं सडन होतं की त्यांच्या माइंडला ते प्रोसेसच करू नाही शकले की त्यांचं शरीर गेले. ह्याच्या रिलेटेड एक शेवटचा अनुभव आहे माझा. मी सांगितलं होतं पशुपतीनाथ अगोदर, ते माझे मेंटॉर आहेत. तुम्ही ज्यावेळी मणिकर्ण बनारसला जाता ते घाटाचं शहर आहे. 84-80 घाट म्हणतात, 80 घाट आहेत त्याच्यावरती. प्रत्येक घाटाची वेगळी कथा आहे. मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटाची पण वेगळी कथा आहे. मणिकर्णिका घाट म्हणजे ज्यावेळी दक्ष राजा होता ना, त्यावेळी त्याची मुलगी होती सती आणि त्यांचे जे पती होते ते शिव होते, शिवशंकर. तर शंकराचा अपमान झाला त्यावेळी सतीने स्वतःला जाळून घेतलं दक्षराच्या दरबारात. त्यावेळी बघा ते पशुना पतिम पापनाशम परेशम तो मंत्र लिहिण्यात आला. द मुमेंट ते चालू झालं ना, त्यावेळी शंकराने दक्षराजाचा वध करून सतीला असं हातात धरलं आणि तो पूर्ण जगाच्या फेऱ्या मारायला लागला. विष्णूला कळलं आता शंकर महाराज जर असे सतीच्या वियोगामध्ये असे रडतायत तर आपल्याला त्यांना बाहेर काढा, म्हणून त्यांनी सुदर्शन चक्राने त्या सतीच्या शरीराचे तुकडे केले. त्याचे झाले 3 शक्तिपीठ. जिथं कान आणि दागिने पडले सतीचे ते आहे मणिकर्णिका घाट. त्यामुळे तिथे असं आहे की मणिकर्णिका घाटाला जेवला कोणाला जाण्यात येईल त्याला डायरेक्ट मुक्ती भेटेल. भैरवी आहे, जी भैरवी आहे तिन्ही देवतांच्या वरती, तिच्याकडे. म्हणून लोक तिथे जाण्याला येतात. म्हणजे तिथे खूप हे पण बनलेत ना, आश्रम पण आहेत, जिथे लोक मरणाची वाट बघतात. हरिश्चंद्र घाटाची तशीच आहे की स्वतःच्या मुलाच्या पण ज्यावेळी तो जाळत होता बायकोकडून पैसा व्हायला नाही, धर्म आहे. त्यामुळे ते हरिश्चंद्र घाट जिथे यम पण माघारी फिरला, नाही तू राजा सत्यवान आहेस, तू खोटं नाही बोलणार, दिलेलं वचन आणि काम ह्याच्यामध्ये तू खोटारडापणा नाही करणार. पण आपण मणिकर्णिका घाटावर येऊया. तर मणिकर्णिका घाटाला ज्यावेळी तुम्ही एंट्री करता तर तिथे स्मशान जोगते असतात ना, त्या स्मशान जोगत्यांचा वाडा आहे, महाल आहे. आणि तो जो महाल आहे ना, तिथे तुम्ही त्याला ज्यावेळी तुम्ही एंट्री करता तिथे तुम्हाला त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. कारण तुम्ही पुढे जाते ऍक्च्युली चितेला आग देण्याचं काम करतात, भस्म करण्याचं काम करतात, जे पवित्र आहे आपल्या धर्मामध्ये. म्हणजे जीवन ही सुरुवात असते, मृत्यू हा अंत नाही, ती दुसऱ्या जीवनाची सुरुवात आहे. तर मी ज्यावेळी गेलो, मी आशीर्वाद घेऊन खाली आलो आणि मी एक म्हातारी रडत असताना बघितली. मेरा बेटा मुझे दिख नहीं रहा है. किधर है आपका बेटा? बोले दक्षिण दिशा गया बेटा. आता मी विचार केला की इथे मुलं आपल्या आईवडिलांना सोडून देतात. बनारस आलं, काशी आलं, हरिद्वार आलं.
तर मी म्हटलो की आपको पता है कहाँ पे दक्षिण दिशा पे ही गया है, आप कन्फर्म हो? हा. आता मला माहित होतं दक्षिण दिशेला सगळे अघोरी बसतात, जे नीलकांती कर्णपिशाची असे मोठमोठे यज्ञ करतात, चितेत नाचत असतात, भस्म लावत असतात. आता ह्या म्हाताऱ्याला इथून नेलं तरी घाबरणार. तरी पण मी जरा मन घटवून चला म्हटलो. जसं पुढे गेलो त्याचं सगळं चालू नग्न दिगंबर अघोरी. जसं पुढे गेलं तसं ते बोलली नाही पुढे पुढे पुढे. मग मला माझी मेंटॉर दिसले पशुपतीनाथ अघोराजी. त्यांना मी भेटायलाच गेलो होतो त्यावेळी. द मोमेंट मी त्यांना भेटायला त्या आजींना नेलं, त्यांनी असं बघितलं आणि हसत बोलले, बस कहा कब आए हो, कैसे आए हो, खाना हुआ. आजींकडे बघून हसायचंय. बोले ये अपना बेटा नहीं ढूंढ पा रही है तो आपको पता है, क्योंकि ये बोलती ये तो दक्षिण दिशा का अंत है, इसके आगे तो वो. तर ते अचानक आहे ना, जटा जूट भस्म अंग धर भुजंग सोम संग नयन तीनामृतमय सदाग्नी योग. मैंने अशी वेताची छडी घेतली, गंगाधर अक्षराने मला एक मारली जोरात. मला वड उठला. काय झालं? परत डोळे मिट बोलले, गंगाधर अक्षहार नरकुंडल सोमसार दिव्य ज्ञान दिव्य तेज हर 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 महाद अब खोला. दूर करो अंधकार खुल जाय दिव्य द्वार नेत्र क्षेत्र हेत्र काल. आणि काल बोलता बोलता त्यांनी चितेवरची ती जी एक लाकूड असतो तो साईडला काढला चंदनाचा. त्या आजींच्या हातामध्ये एक सोन्याची बांगडी होती आणि तो जो बाहेर आलेला हात होता ना, त्यातली बांगडी आणि आजींची बांगडी सेम होती. खुल जाय दिव्य द्वार नेत्र क्षेत्र हेत्र काल हे आदियोगी. ती आजी क्षणार्धात गायब झाली तिथून. ती मला दिसली नाही. पण मी ज्यावेळी तो धांडोळा घेतला त्यावेळी त्या आजींना त्याच वेळी 12 वाजता जाण्यात आलेलं होतं. आणि 2:30ची गोष्ट आहे. म्हणजे मी जे बघितलं होतं तो जिवंत माणूस नव्हता, मेलेली व्यक्ती होते. आणि हे माझं जे मी बघितलं त्याला मी एंटिटी बोलेन, भूत नाही. कारण कदाचित ते स्वतःच्या त्या मुलाचं नाव कृष्णा दुबे होतं आणि तो बिहारमध्ये राहतो, पाटणाला. मी तेही शोधून काढलं. सो ही अशी स्टोरी होती. आणि कदाचित तिला अग्नी दिल्यानंतर कसं परिवार थोडा वेळ थांबतो, मग नंतर हळूहळू निघतात जातात आणि तेच ती शोधायला आले असेल की कुठे आहे माझा मुलगा, कुठे गेले सगळे. तू एक मुंजाची पण गोष्ट सांगणार होता पेठेतली आहे, तर ती काय आहे? तर मी तुम्हाला सांगितलं पुणे हे पेठांचं शहर आहे. तर औरंगजेबाचा एक नातू होता मोइनुद्दीन नावाचा. ज्यावेळी पुण्यावर औरंगजेब आला अटॅक करायला त्यावेळी मोइनुद्दीन तिकडे गेला, म्हणजे मेला कुंभारवाड्याच्या तिथे. मग त्यांनी तिथे मोइनुद्दीन पुंडेश्वर महादेवाच्या पुढे मोइनुद्दीन नावाचा दर्गा बांधला, मोइनुद्दीन चिश्ती नावाचा. तिकडे त्यांनी स्वतःच्या नातवाची कबर आहे औरंगजेबाच्या. तिकडे एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाचं नाव होतं गुरु. सो तो जो मनुष्य होता त्याने याला विरोध केला. त्यावेळी तो बांधच होता. तर औरंगजेबाने त्याला जाळलं आणि पळत सोडलं. तो शनिवार पेठेत राहायचा, जिथं शनिवारवाडा आहे. तर असं म्हणण्यात येतं की जिथं तो पळत आला त्याच्या वाड्यासमोर, तिथं हनुमानाच्या मंदिराच्या पुढच्या चौकात तो राहतो, जिथं शनिवारपेठ चालू होते. तर रोज रात्री बायकांना कोणतरी जळताना एक मनुष्य बसलेला दिसतो आणि तो भाकरी मागतो. तर त्याला भाकरी दिली तर काही होत नाही, पण त्याला भाकरी नाही दिली बायकांनी स्पेसिफिकली, तर त्यातल्या 2 बायका अशा ज्या ऍक्च्युली पेटल्या घरी. तर त्या अशी इन्सिडेंट्स आहेत तिथे. अजून एक इन्सिडेंट आहे रास्तापेठेमध्ये. सो एक ओल्ड कपल होतं आणि रास्तापेठ स्पेसिफिकली पुणे स्टेशनच्या जवळ येतं. ते चालत येत होते, तर त्यांना एक बाई दिसली आणि तिच्या हातात एक छोटंसं बाळ होतं आणि एका हातामध्ये ना अशी टोपली होती, ती बांबूची असते ना, ती बांधलेली अशी विणलेली टोपली छोटीशी. आणि गिराण सुटलं आवाज दे माई, गिराण सुटलं म्हणजे ग्रहण सुटलं आवाज. ग्रहण कुठे आहे म्हातारी बोलले. ते काय ग्रहण आहे? दिले ग्रहण नाही आहे. तर ती जशी ते काय ग्रहण, तसं ग्रहण नव्हतं त्या दिवशी, फक्त अमावस्या होते, तर ग्रहण दिसलं. तर रास्तापेठेत आहे ना एक शेलाराळी म्हणून आहे. शेलाराळीच्या इकडे जिथं कचरापट्टी चालू होते तिथे ती थांबते. तिथे कोकणी बाई होती, कोकणी वाड्यात राहायची ती, आणि तिचं नाव राधा होतं. त्या जी बाई होती ती राधा जाऊन तिथे थांबते आणि स्पेसिफिकली झालं की तिच्या नवऱ्याने तिला मारून टाकलं दुसऱ्या बाईच्या प्रेमामध्ये.
सो त्या आजींना दिसतात. त्यात ज्यावेळी त्यांनी बघितलं तर ते बाळ जे होतं त्या बाळाच्या वरती मुंडकच नव्हतं, फक्त बाळ होतं, म्हणजे शरीर फक्त. तिच्या हातात टोकरी नव्हती, टोकरीमध्ये शेण होतं आणि सागरगोटे होते. तर ती बोलली होती, दान दे नाही तर मारून टाकीन. तर ते असं दिसतं, ते ओरडत सुटते मागे लागते लोकांच्या. कोणी मेलं नाही तिकडे, पण तिकडे अनुभव येतात. ते असं रास्तापेठेची एक स्टोरी आहे, राधा नावाची बाई. बापरे. येस. आणि एक इकडची बोलत तुला एक काय बोलतात नारायण पेठेत पण दिसले होतं काहीतरी, तिकडे काय होतं? नारायण पेठेमध्ये तो जो अनुभव होता तो मुंजेच्याच रिलेटेड होता. ज्यावेळी मी सांगितलं ना की ते फिरवायचे, म्हणजे मुंजेची परिक्रमा करायचे. सो बेसिकली ती पूजा अशी होती जी मी बघितली, की एक लहान बाळाची मूर्ती असायची, तिथे लाल कापडात बांधायचे आणि पूर्ण चौकामध्ये फिरवायचे. तोपर्यंत ते तिकडचे मठातले पुजारी, तर ते 21 ब्राह्मण तिकडे जे राहायचे ते बटू सगळे मुंजाला बाहेर काढणार, त्याला आंघोळ करणार, त्याचं माणसाला घालतात, त्याला सगळं देणार आणि त्याला कपडे घालणार, धोतर वगैरे बिगबाळी घालणार आणि पूर्ण चौकात फिरवणार की तू राजा आहे चौकाचा म्हणून. पण त्या ह्याच्यात कोणी घराच्या लाईटी चालू करू नये. जर केला तर त्यांना काही दिसू शकतं, म्हणजे जे आपल्याला वर्ड्समध्ये मांडता येणार नाही. तुम्हाला भुताटकीचे अनुभव येतील सिंपल गोष्टींमध्ये सांगायचं झालं तर. त्यावेळी मी जे सांगितलं, लहानपणी मी उतरलो घराच्या खाली आणि मला ते आलो. पण त्याच्यानंतर पण 1-2दा अनुभव असे आले की तो तिकडे उभा आहे, म्हणजे तो जो मुंजा तिकडचा रखवाला, त्याचं गजानन नाव आहे त्या मुंजाचं. आणि ज्यावेळी मी माहिती काढली तो आमचा पूर्वजच होता. अच्छा. आणि मला मुंजा दिसण्यामागचं कारण हेच होतं, मी तुम्हाला सांगितलं पुरंदरच्या इकडचा आणि मी बळी बोलतोय, तर तेच होतं. कारण आमचं गाव पुरंदर आणि तिथून तो आमचा जो वारस आलेला होता त्याचाच मुलगा गजानन. तर गजाननला पण मारण्यात आलं होतं, कारण त्यांनी त्यावेळी कोणाकडून तरी व्याज घ्यायचं होतं, पण व्याज देताना म्हणून त्या बाईने आणि त्याच्या नवऱ्याने आत्महत्या केल्याने आमच्या पिढीला कुळाला शाप दिला की तुम्हाला विद्या भेटेल, तुम्हाला पैसा भेटेल, पण आयुष्यामध्ये तुम्ही अशा काही गोष्टी बघताल की तुम्ही सगळं सोडून देताल. तर त्या गजाननांचं मला दर्शन व्हायचं तिकडे, तो जो मुंजा होता आमचा पूर्वज. आणि तू पण बोललास की जो वाड्याची पण काही गोष्ट होती की तुझ्या वाड्यामध्येच ते आधी तिथे काहीतरी हॉरर इन्सिडेंट झालं होतं. आणि ते काय होतं, जरा हिस्ट्री तू सांगशील? सो आमचा वाडा हा 170 वर्ष जुना. आणि तो कुठे आहे? नारायण पेठेत, हाच मुंजोबाच्या बोळात आमचा वाडा आहे. आणि त्या वाड्यात मध्ये असं झालं की रात्री खण्याचे आवाज यायचे. हे माझ्या पणजोबांची काळातली गोष्ट आहे. तर माझी पणजीची एक छोटी बहीण होती अनुसया नावाची, तर तिने विचारलं, म्हणजे पणजीचं लग्न झालं पणजोबांबरोबर, ती बहीण पण राहायला आली होती. तर ती फरशी असते ना, दगडी फरशी असायच्या जुन्या, त्याच्या खालून आवाज यायचा की मी येऊ का, मी येऊ का, मी येऊ का. आता ही बोली ये, कोण असशील तो. बरं मी येईन, पण मला मग काय देशील, ते काय हवंय. तो बोलला मला 8 पायाचं दे. 8 पाय म्हणजे बळी मागितला. नाही दिला तर मी तुला घेऊन जाणार. आता तिला कळलं नाही, 8 पायचं काय देऊ, 2 पायचाच आहे, माझ्याकडे काहीच नाही द्यायला, मग तू गेलीस असं बोलला आणि तो आवाज बंद झाला. दुसऱ्या दिवशी तिने आमची जी वाड्यातली बाव येतात उडी मारून जीव दिला. मी त्यावेळी जे बुवा असतात ना, तांत्रिक आपण बुवा म्हणतो त्यांना, आमच्या पणजीने विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की तिथे जागते करी आहे, जागेवाला जो खालून येतोय आणि ना दान मागतोय, म्हणजे गुप्तधन आहे खाली असं वाटतंय, आणि नाही दान दिलं तर तो तुम्हाला घेऊन जाईल. तर ती आमच्या वाड्याच्या रिलेटेड खूप प्रसिद्ध कथा होती की ती पणजीची जी बहीण आहे ती अशी गेली. आणि अशीच तुला दुसरी कोणती कथा आठवते जी तुला सांगावीशी वाटते? एक कथा आहे की माझ्यासाठी ती अशी कथा म्हणता येणार नाही, पण तो अनुभव खूप आहे. दारूवाला पूल नावाचा भाग आहे, जसं बेसिकली पुणे संपतं कसबा पेठेच्या पुढं, रास्तापेठ आणि कसबा पेठेच्या इकडे पुणे संपतं, पण दारूवाला पूल चालू होतं मधून आणि मग कॅम्पसाईट चालू होते. दारूवाला पूल म्हणजे पारशी लोकांनी तयार केले, मग तिथे पुढे बोहरी मुस्लिम्स राहतात सगळे. तर तिकडे एक फॅमिली आली होती जी कोकणी होती, पाटील नाव होतं त्यांचं, ते आगरी होते. आणि
ती मुलगी अचानक आहे ना अरेबिक मध्ये बोलायला लागली, वेगळीच भाषा. कोकणी मुलगी. जर आम्ही ज्यावेळी तिथं स्टडी करायला गेलो त्यावेळी तिने सांगितलं की मला अंडी हवी, अंडी कधी खाणारी अंडी ठीक आहे, पण नंतर म्हटली की मला बड्याचं हवं आहे, म्हणजे बैलाचं. मग आम्ही घाबरलो, म्हणजे एक हिंदू घरात कधी आपण खातच नाही बड्याचं हवं आहे, म्हणजे बड्याचं खायचं मला बोलली. म्हटलं का खायचं? बाईने पुरुष आहे मी. मला नाव काय तुझं? मला अब्दुल शेख. ही नाचत होती बोलली कब्रिस्तानची, ते मी घुसलो हिच्या अंगात. आणि मग तो दज्जाल तिला कसं माहिती टर्म? दज्जाल इज द फेक प्रॉफिट इन इस्लामचं जे आहे त्यांच्या जे काही पुस्तक आहेत, दज्जालचं कसं हिला माहिती आहे, हिला ह्या गोष्टी कशा माहिती आहेत, जिन्नात कसा माहिती आहे, इफ्रीत कसा माहिती आहे, मैं इफ्रीत को छोडूंगा, हे करूंगा वो करूंगा. मग तिच्यावर पण आम्ही ते सगळं हनुमान मंदिरात वगैरे घेऊन गेले, तिच्यावर विधी केला. पण तो एक अशी कथा होती जी दुसऱ्या रिलिजन रिलेटेड होती, पण आपल्या ह्याच्यात झाली होती, मराठी लोकांमध्ये, की ते फेस केले मी, ते त्यांच्या परिवारात मी बघितलं. ते स्केरी होतं ते, कारण जशी नाचायची मधूनच, कानफडात मारायची, कधीही चिकन खायची, कच्चं मांस खाल्लं होतं, मासे काढले होते कच्चे. खूप स्कॅरी अनुभव होता त्याच्या आईवडिलांसाठी आणि तिला सुद्धा, कारण ती आजारी पडली त्यानंतर, खूप वाचली ती पण आजारी पडली होती. आणि एक आपण आता तू बोलला होतास की तुंबाड, आपण गेल्या पॉडकास्टमध्ये ही तुंबाडचा थोडाफार उल्लेख केला होता, पण तुंबाडची तू खरी गोष्ट सांगणार होतास आणि ते खरोखर कुठे आहे, काय आहे, तर ते मला वाटतं तू सांगावं ऑडियन्सला. हे तुंबाड आहे ते कोकणमध्ये, मी सांगितलं देवरुख गावाच्या थोडं 55 किलोमीटर पुढे गेल्यावर. आणि बेसिकली जे तुंबाड आहे ना, तुंबाडला तुंबाड असं म्हणतात कारण तिथे पाऊस थांबत नाही आणि तिथे खूप मोठे विहिरी आहेत ज्या कधी तुंबत नाही, म्हणजे त्या बाहेर येऊन येत नाही. आणि त्या तुंबाडच्या रिलेटेड अशी खरी गोष्ट आहे की म्हणतात की तिथे असे काही बळी देण्यात आलेत की जे तांडव गणपतीशी रिलेटेड आहे, राघोबा दादाच्या काळामध्ये. आणि जे तुम्ही हस्तर म्हणतात तसे कोणते देव असतील तिथे, पण त्या देवांचं नाव अननोन आहे, कारण ते आपल्या ह्याच्यातून गेलेत, म्हणजे आपल्या ज्या स्मरणशक्ती असतील, वेद असतील, पुराण किंवा लपवण्यात आले. तर तुंबाडच्या पुढे आहे ना एक विसावपूर नावाचं गाव आहे, छोटंसं गाव आहे, वाडी आहे. ती वाडी पूर्ण आता निर्मनुष्य आहे. सो ज्यावेळी कॉईनचं चाललं होतं ना की मी तुंबाडला पण एक चेक केलं की 8 कॉईन असू शकतो का, त्यामुळे मला परत तो आवाज आला होता की मालकानू तुम्ही इकडे आलात, आता परत जाणार नाही तुंबाडमधून. मी तुंबाडच्या वेशीवरूनच परतलो होतो, जो रिअल तुंबाड आहे. मला त्या आवाजाने म्हटलं आता मी पुढे नाही जाणार, कारण मे बी मी मृत्यूला पण मला येऊ शकतो तिकडे. तर ते असं म्हणतात की तिकडे असे अननोन देव आहेत की ज्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि तिथं विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे त्या तुंबाड गावामध्ये, पण मी अजून गेलेलो नाहीये तिकडे. म्हणजे मी गेलोय, विहीर बघितली, पण आत गेलेलो नाहीये. सो अननोन आहेत, ज्या कदाचित कथा मी पुढे सांगेन पण आपल्या ऑडियन्सला. येस. पण मला वाटतं भाई खूप मजा आली, कारण आपण गेल्या मला वाटतं 2 तासापासून, म्हणजे ऑफ कॅमेरा आपण 3-4 तास बोलतोय आणि खूप भारी वाटलं मला तर आज, कारण ज्या तू गोष्टी सांगितल्यास, जेही तू एक्सपिरियन्स, तुझे अनुभव जे सांगितले, ज्याही घटना तुझ्यावर घडल्या, तर ते खूपच स्कॅरी होत्या. प्लस त्या ज्या घटना होत्या त्यांना तू ज्या पद्धतीने सांगितलंस आणि तू त्यांना थोडं ॲड लिहिलंस पण, जी तुझी स्टोरी टेलिंग, जी तुझी कला आहे ती पण त्याच्यात तू वापरलीस आणि ती पण खूप बोलतात ना मस्त होती आणि ऐकायलाही खूप मजा आली मला. म्हणजे मध्ये मध्ये तर मी हरवून गेलो होतो की ही गोष्टी एक गोष्ट लिंक होत जाते. तर मजा आली बाई, थँक्यू सो मच. स्पेशली तुझे जे घरातल्या गोष्टी होत्या, पुण्यातल्या गोष्टी होत्या, तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं आणि धन्यवाद भंकस पॉडकास्टचे सुद्धा की मी आलो. आणि रिकी तुझं सगळ्यात मला धन्यवाद मानायचे आहेत की तुम्हाला चान्स दिला इकडे बोलायचा. भविष्यात ही अधुरी राहिलेली कथा पूर्ण पण करेल इकडे येऊन. आणि यस, तुमच्या ऑडियन्सला, प्रेक्षकांनाही एक थँक्यू की तुम्ही आमचा पॉडकास्ट एन्जॉय करताल अशी अपेक्षा ठेवून. तर तुम्ही सिद्धेशलाही फॉलो करू शकता. इंस्टाग्राम हँडल आहे द मिस्टेरियस मिस्टर क्रो आणि त्यात तो बऱ्याच अशा गोष्टी सांगत असतो.
आणि बऱ्याच अशा काही ना काही कॉन्टेंट टाकत असतो. आता ह्याच्या ऑफ कॅमेराही बोलणं झालं की ते खूप प्लॅन्स चालू आहेत वेगवेगळे. तर फॉलो करा, तुम्हाला अपडेटेड राहील. आणि भंकास्वर तुम्ही परत सिद्धेशला बघाल हे नक्कीच मी गॅरंटी देतो. आणि ती जी गोष्ट आहे ती आपण कम्प्लीट करू. सर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगा. आणि एक गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला, आपला खेळ सावल्यांचा हा शो येत्या 9 तारखेला बँक हॉलिडे आहे, बोरिवली मुंबई येथे होतोय. त्यामुळे या तुमच्या हॉरर गोष्टी घेऊन या. एक लाईव्ह हॉरर पॉडकास्ट आपण करणार आहोत. हॉरर स्टँडअप कॉमेडी पण असणार आहे, क्राऊडवर्क पण असणार आहे, एक धम्माल असणार आहे. जसं गेला शो तुम्ही हाऊसफुल केलात तसं हा शोही करा. तिकीट्स बुक करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि आता तुमचे तिकीट्स बुक करा, कारण लिमिटेड सीट्स आहेत.